बघू शकतात किती छान असा वड्यांना कलर आला आहे, टेक्स्चर पण किती छान आलं आहे आणि आतमध्ये पण साबुदाणा छान असा शिजला गेला आहे. कुरकुरीत असे अजिबात तेल न पिणारे, तेलात न फुटणारे साबुदाणा वडा, उपवासाचा साबुदाणा वडा बनवून इथं तयार आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर आज उपवासाचा साबुदाणा वडा कसा बनवायचा आहे ते बघूयात. इथं 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता. त्यासाठी अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेते आहे. दाण्याचं कूट जरा जाडसरच ठेवा. शेंगदाणे चांगले मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि त्याचं कूट जरा जाडसरच ठेवायचं. जाडसर असल्याने काय होतं ना, वडा खाताना कुरकुरीत असापणा येतो आणि शेंगदाणे छान असे तळले गेल्यामुळे खायला छान लागतं. आणि इथं मी 2 छोटे बटाटा घेतला होता उकडलेला. मोठा असेल तर 1च बटाटा घाला. बटाटा छान असा हाताने मॅश करून घेऊया. आता इथं मी लाल तिखट घालते. तुम्ही जर हिरवी मिरचीचे बनवणार असाल तर हिरवी मिरची मिक्सरमध्ये दळून घ्या, मगच घाला. हे बघा, इथं मी थोडं अर्धा चमचा तिखट घालते आहे, अर्धा चमचा कलरचं तिखट घालते आहे आणि यात घालते चवीनुसार मीठ. जर तुम्ही जिरं उपवासाला खात असाल तर जिरं घातलं तरी चालेल. चवीनुसार मीठ घाला. आता हे चांगलं आपण मॅश करून घेऊया, मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाण्याचा मी अजिबात वापर करत नाही आहे. पाणी न वापरताही छान असं बाइंडिंग तयार होतं. हे बघा, बटाटा असल्यामुळे पाणी वापरायची अजिबात गरज नाही. एकदम जास्त पण नका मॅश करू साबुदाणा, नाहीतर साबुदाण्याचं टेक्स्चरच त्या वड्यांना येणार नाही. म्हणून साबुदाणा थोडा हलक्या हातानेच प्रेस करा, जास्त प्रेस नका करून घेऊ. हे बघा, साबुदाणा त्या वड्यांमध्ये दिसला पाहिजे. हे बघा, असाच साबुदाणा ठेवा. एकदम जास्त लगदा पण नका, त्या नाही तर चिकट होतील वडे. हे बघा, चला आता आपण इथं वडे तयार करून घेऊयात. पाणी न वापरता हे बघू शकतात किती इझिली गोळा तयार होतो आहे आणि वडा पण छान. हे बघा, त्याचे सील करून घ्यायचा वडा चांगला, त्याच्या एजेसने कळ्या चांगला दाबून घ्या त्याच्या. बघू शकतात अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे. किती छान असं बाइंडिंग आलं आहे वड्यांना, इझिली वडा तयार होतो आहे. हातानेच असं प्रेस करून घ्यायचं आणि कडेने जरा दाबून घ्या, म्हणजे वडे तेलात फुटणार नाहीत. आणि शेंगदाणे जाडसर ठेवल्यामुळे बघू शकतात किती छान असं त्याचं टेक्स्चर दिसते आणि तळल्यावर पण ते खायला छान लागतात. वडे कुरकुरीत असे वडे होतात. अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर अर्चूज होम अँड किचनला सबस्क्राईब करा. इथं आपले वडे बनवून तयार आहेत. 1 वाटीमध्ये साधारण 7-8 वडे बनवून तयार होतात. आता इथं मी वडे तळून घेते आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. एकदम मंद आचेवर वडे तळायचे नाहीत, नाहीतर वडे जास्त तेल पितात. आणि हाय हीटवर पण नका तळू, नाहीतर ते वरचं लेअर आहे फक्त ते तळलं जाईल आणि आतमध्ये साबुदाणा हा कच्चाच राहील. बघू शकता इथं आपलं तेल चांगलं तापलं आहे. आता मी इथं 2 वडे सोडते तेलामध्ये. हे बघा, आता यावर फक्त मी झाराने तेल टाकणार आहे वरतून. अजिबात त्याला हलवायचं नाही, नाहीतर वडा तुटेल. बघा, अजिबात कुठेच वडा तेलामध्ये फाटलेला नाही आहे, तेल उडत नाही आहे. बघा किती छान असे वडे तळून होत आहेत. हाय टू मीडियम हीटवरच वडे तळा. एकदम हाय पण नको आणि जास्त लो पण नको.
एक साईड चांगली तळली गेली की मग आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायचं. त्याच्यावर झाराने असं वरतून तेल टाकत राहा, म्हणजे वडा हा सगळ्या साईडनी चांगला तळला जाईल. बघू शकतात कलर, किती छान असा कलर आला आहे वड्यांना. अजिबात तेलात कुठेच वडा फुटलेला नाही आहे. बघा किती छान असं टेक्स्चर दिसतंय. बघा किती छान असं टेक्स्चर आलं आहे वड्यांना. आता मी पुढची बॅच तळून घेतली आहे. त्यावरचे बबल्स कमी झाले की समजायचं की वडा हा तळला गेला आहे. मीडियम गॅसवर वडे तळले की ते खूप तेल पितात, म्हणून हाय टू मीडियम. बघा किती छान टेक्स्चर आले वड्यांना. इथं आपले साबुदाणा वडे बनवून तयार आहेत. कुरकुरीत असे उपवासाचे साबुदाणा वडा, अजिबात तेल न पिणारे, तेलात न फुटणारे साबुदाणा वडा इथं बनवून तयार आहेत. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अर्जुस होम अँड किचनला सबस्क्राईब करा.